रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा आणि मुलांसाठी काहीतरी स्पेशल नाश्त्याचा असतो. पण आदल्या दिवशी माझी रविवारच्या नाश्त्याची काहीच तयारी झालेली नव्हती. कारण की ना माझं किराणा सामान संपलं होतं. मग म्हटलं आता करायचं काय? कारण की मला असं वाटलं होतं पोहे असतील घरामध्ये, पण पोहे फारच कमी होते, जे सगळ्यांना पुरणार नव्हते. तर मग म्हटलं की चला आज पावभाजी बनवूया. पण पावभाजीसाठी मी आदल्या दिवशी जी काही म्हणजे माझ्या घरामध्ये जी शिल्लक भाजी होती, ते शिमला मिरची, बटाटा वगैरे होता आणि मटर तर निवडून ठेवलेलेच होते. तर म्हटलं की चला आज त्याचीच पावभाजी करून घेऊया. तर इथे आलं लसूण पेस्ट देखील माझ्याकडे नव्हती किंवा लसूण देखील निवडलेलं नव्हतं. मग अशा वेळेस मी काय एक ट्रिक वापरली. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, थोडंसं आलं, लसूण हे छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड-धोबड असं बारीक करून घेतलं. हे चॉपरमध्ये देखील करू शकता, पण मिक्सरमध्ये छान असं थोडंसं बारीक होतं. एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला आणि हे आपल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तोपर्यंत या भाज्या मी निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता कुकरमध्ये याची फोडणी आता दिलेली आहे. यामध्ये भाज्या टाकल्या, पण नंतर पुन्हा लक्षात आलं की पावभाजीचा मसाला देखील संपलेला आहे. अशा वेळेस मी पुन्हा एक असं ट्रिक वापरली की यामध्ये ना आगरी कोळी मसाला जो माझ्याकडे होता गरम मसाला तो अर्धा चमचा घातला आणि सोबतच चिकन मसाला अर्धा चमचा घातला, धना जिरा पावडर अर्धा चमचा घातली आणि मस्तपैकी मिक्स करून कुकरमध्ये ही भाजी 3 शिट्यांमध्ये शिजवून घेतली. भाजी होते तोपर्यंत सिंकमधले सगळे चहाची जी भांडी पडली होती ती सगळी स्वच्छ करून घेतली. कारण की आता पुन्हा भांडी पडणारच होती. म्हटलं की जेवढी पडली तेवढी आधी उरकून घेऊया. आज मस्तपैकी कॉफी प्यायची इच्छा झाली होती आणि पाउच देखील मी आणले होते. तर मस्तपैकी एक सॅचे या कपमध्ये रिकामा केला आणि मस्तपैकी गरमागरम कॉफी आणि सोबत मस्त अशी करंजी याचा आस्वाद घेऊन मी माझा छोटासा नाश्ता करून घेतला. आता छोटासाच म्हणेल कारण की पावभाजी मी साधारणपणे जेवणाच्या वेळेलाच मी खाणार आहे. कारण की आता जर खाल्ली तर मग पुन्हा भूक लागणार नाही. 3 शिट्यांमध्ये पावभाजी तयार झालेली. भरपूर अशी कोथिंबीर घातली, मिक्स केली मस्तपैकी आणि गरमागरम पावभाजी छान असे पाव भाजून मुलांना दिले. मुलं देखील आज खुश होते कारण की आज पावभाजीचा वास जो सुगंध आपण म्हणतो ना, तर तो थोडासा वेगळा येत होता. नॉर्मल भाजीसारखा तो येत नव्हता. तर त्यामुळे मुलांनी 2 वेळा तरी किचनमध्ये एंट्री करून गेलेले आहेत मुलं. आता इथे पाव भाजते. पाव भाजत असताना मी विसरून गेले होते की तवा खूप तापलेला आहे. त्याच्यामुळे पाव थोडे जास्तीचेच भाजले गेले. सगळं काम झालं आणि मशीनमध्ये जे कपडे होते पडलेले, तर ते आता म्हटलं पिळायला घालूया आणि लगेच सुकवून घेऊया. हे मशीनमध्ये घातलेले कपडे ना कधी-कधी मी विसरून जाते बरं का, पिळायला टाकायचे आणि सुकायला घालायचे. पटकन लक्षात आलं आणि म्हणून मग ते कपडे आता पिळून सुकायला घातले. तोपर्यंत भरपूर दुपारचे 2 ते 2:30 वाजले होते. गरम भरपूर होत होतं. मस्तपैकी कलिंगड कापलं आणि खाऊन घेतलं. सोबतच मुलांना देखील दिलं.